कोणताही कृत्रिम रंग नाही, कोणताही प्रिझर्वेटिव्ह नाही. फक्त म्हशीच्या अस्सल दुधातून चुलीवर तयार झालेली ठिकपुर्लीची बर्फी कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या बर्फीचा गोडवा नुकताच मुंबईतील लोकभवनात अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या सर्व मान्यवरांनी ठिकपुर्लीच्या बर्फीचा आस्वाद घेतला. ठिकपुर्लीच्या बर्फीची न्यारी चव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचली आहे. मुंबईतील लोकभवनात आयोजित शाही मेजवानीसाठी ग्रामीण महाराष्ट्रातील अस्सल चवीचा शोध घेतला जात होता. यावेळी ठिकपुर्लीच्या बर्फीचा समावेश या मेनूमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 फेब्रुवारीला लोकभवनातून आदेश येताच जिल्हा प्रशासन कार्यान्वित झालं. गेले 25 वर्ष या व्यवसायात असलेले समर्थ बर्फी सेंटरचे संदीप ढेंगे यांच्याकडून खास 10 किलो बर्फी तयार करून घेण्यात आली. गेली 25 वर्ष पारंपरिक पद्धतीनं हा व्यवसाय आम्ही संपूर्ण कुटुंब व्यवसाय करत आहोत. परवा जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार तसेच प्रांत साहेबांच्या आदेशानुसार माननीय जी.एम. शिंदे साहेबांच्या तलाठी जी.एम. शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पारंपरिक पद्धतीने केलेली बर्फी माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मेजवानीस ठेवली. सदर बर्फी ही पारंपरिक विरोध कोणते केमिकल किंवा फ्लेवर न वापरता ठेवल्यामुळे पूर्ण चाचणीसह बर्फी पात्र झाल्यामुळे त्यांच्या मेजवानीस उतरल्यानंतर त्यांच्या पूर्णपणे प्रतिक्रिया आली की बर्फी पूर्ण छान चांगली झाली. त्याच्यामुळे आमचंही ओळख बोलून आलं की एखाद्या खेडेगावातून इतक्या लांब मेजवानीची बर्फी झाली ही सुद्धा आमच्या एक अभिमानाची गोष्ट आहे. या बर्फीची कोल्हापूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तपासणी करण्यात आली. उत्कृष्ट नैसर्गिक बर्फी असा अभिप्राय आल्यानंतर महसूल अधिकारी थेट लोकभवनात बर्फी सुपूर्द करण्यासाठी पोहोचले. 1984 मध्ये सुरू झालेला व्यवसाय आज 100हून अधिक कुटुंबांचा आधार बनलाय. ठिकपुर्लीत रविकांत जयपाल शेटे यांनी दूध आटवून बर्फी बनवण्याचा प्रयोग केला आणि त्यांच्यासह गावातील श्रीपती चौगले, अशोक शेटे यांनी दुधापासून बर्फी बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. बंधू रविकांत जयपाल शेटे यांनी 1984ला हॉटेलचा एक छोटा व्यवसाय चालू केला. त्याचवेळी काय केलं की त्यावेळी आमची पापडी परत शेव चिवडा असं प्रसिद्ध होतं त्यावेळी. तर ते स्वतः उत्पादन करत होते. त्यातून ते आमच्याकडं जनावरांचा पण मोठा गोटा होता. त्यातून आमच्याकडे दूध शिल्लक राहतं. त्यांनी रविकांत शेट्टीने एक प्रयोग म्हणून की दुधाची बर्फी करायचा प्रयत्न केला आणि ते प्रयत्न एवढा सक्सेस झाला आणि ते आम्ही ती बर्फी आमच्याच हॉटेलमध्ये विकायला ठेवली आणि तिला एवढी मागणी वाढली की लोकांनी अक्षरशः रविकांत शेट्टीने उचलून धरलं. त्यांनी मग व्यवसाय वाढवत एक बाजारपेठ पकडली. तिथं आमची बर्फी विक्रीला ठेवली आणि तिथं चांगला प्रतिसाद दिला. ते करत आम्ही कोकणमध्ये प्रवेश केला. कोकणमध्ये पण लोकांना चांगलीच चव लागली आणि त्याच लोकांनी की तो व्यवसाय करायचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस पण झालेत आणि आज 100भर कुटुंब त्या व्यवसायावर आहेत आणि हे व्यवसाय आमच्यावर सक्सेस झाल्यामुळे आम्हाला त्याचं मोठं समाधान. ठिकपुर्लीची बर्फी आज कोल्हापूर, कर्नाटक, कोकण आणि साता समुद्रापार दुबईपर्यंत पोहोचली आहे.